नमस्कार मंडळी, मी पूजा आणि स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर माझी तरी अजून अंघोळ नाही झाली. माझं बऱ्यापैकी सगळं काम होत आलंय, जसं की माझे भांडे घासून झाले, तर माझा स्वयंपाक पण झालाय. तर चला, तर माझ्या इकडे ना भाजी वगैरे पण बनवून झाली आहे, चपात्या पण झाल्यात, माझे एवढे सगळे भांडे पण घासून झाले. आता आम्ही तरी भांडे हे सध्याला असेच म्हणजे जाळीत वगैरे ठेवतो, पण रॅक अजून लावलेलं नाही आहे. मम्मी त्यांच्या घराचं काम चालू होतं, सो काही काम झालं आहे, काही राहिलं आहे, त्यामुळं अजून रॅक लावलेलं नाही आहे. जेव्हा रॅक लावू तेव्हा रॅकवरती ठेवत जाऊ भांडे, पण अजून सध्या तरी जाळीत आणि वरतीच असतात किचन ओट्यावर. तर चला, मी तुम्हाला माझं आजचा दिवस कसा जातो हे सगळं दाखवते. तर आता मी छान अशा आंघोळ वगैरे करणार आहे. त्यानंतर मला जायचं आहे वरती कपडे लावायला. वॉशिंग मशीन वरती ठेवली पप्पांनी, सो वरती जायचं आहे कपडे लावण्यासाठी वॉशिंग मशीनमध्ये. तुला भेटू. पिल्लूचं खाऊन पिऊन झालं आहे, त्याची आंघोळ झाली आहे आणि तो मस्त असं झोपला आहे. आता माझे केस ते ना धुतले मी, त्यानंतर तेल वगैरे लावलं नाही तर खूप असे हे झाले, तर रफ झाले. तर आणि मला तेल जास्त सूट पण होत नाही, त्यामुळे मी जास्त लावत पण नाही केसांना तेल. आणि आता कसं ना दुपारची वेळ झाली, तर जेव्हा पप्पा पण जेवायला येतात. दुपारची वेळ म्हणजे सकाळी माझं थोडंसं मी आवरून घेते, त्यानंतर मी जरा लेटच आंघोळ करते. सगळं आवरल्यानंतर सकाळी ना पिल्लू जोपर्यंत झोपलेला असतं ना तोपर्यंत मला असं वाटतं की जर आंघोळी त्याचा टाईम घालत बसले ना तर मग स्वयंपाक तसाच राहून जातो. सो आणि मम्मी खूप लवकर जाते, त्यामुळं ती तिचा डब्बा घेऊन जाते करून. कधी कधी पप्पांना त्यांना पण करून ठेवती, मला पण करून ठेवती, पण मी घरीच असते दिवसभर, त्यामुळं मग मी म्हणते की चल मी करते म्हणून. आणि मग तो सकाळी सकाळी झोपलेला असला ना तर माझं तोपर्यंत स्वयंपाक वगैरे होऊन जातं, म्हणून मी आंघोळीच्या जास्त लवकर राड्यात पडत नाही. तसं मी लवकर करते, असं नाही की करतच नाही, पण जेव्हा नाही काय ना पिल्लू झोपलेलं असतं तेव्हा मी पटपट अगोदर स्वयंपाक वगैरे आवरून घेते, सगळं काम आवरून घेते आणि त्यानंतर मी आंघोळ करते. तर इकडं माझी ना छानपैकी आंघोळ वगैरे पण झाली आणि मी अशी काहीशी रेडी होऊन वरती आले. मला जेव्हा वॉशिंग मशीनमध्ये कपडे लावायचे होते त्यासाठी, तर मला त्याच्या अगोदर ना एक गोष्ट दिसली. आपण जर खरंच नाही काय ना मनातून एखादी गोष्ट केली ना तर ती नक्की होती, असं मला रिअलाईज झालं एका गोष्टीमुळं. तर ते मी तुम्हाला दाखवते काय. आता तुम्ही बघू शकता की याच्यात मी खूप साऱ्या गुलाबाच्या काड्या लावल्या होत्या, त्या ना फेकून दिलेल्या होत्या ॲक्च्युली, काही सुकून गेल्या होत्या, पण की ना चला आपण लावून तर बघू, आली तर आली. आणि हो, माझ्या कष्टाला फळ आलंय. पण ही नवीन एक रोप तयार होतं आहे, हे बघा इथं असं काहीचं. त्याला एक गाडीला तर झालं आहे, 1-2 काड्यांना झालं आहे, हिला आणि हिला झालं आहे, अजून बाकीच्यांना कधी होईल माहिती नाही. पूर्ण ते सुकलेल्या होत्या, ह्या सगळ्या सुकलेल्या होत्या आणि ही एकच होती जी की थोडी ओली होती, बाकी सगळ्या सुकून गेलेल्या होत्या. मला तरी ना असे वेगवेगळे झाडं वगैरे लावायला खूप आवडतात, म्हणजे खूप जास्त आवडतात. आणि त्यातली त्यात मला हे बघून खरंच खूप आनंद झाला आहे. आणि इकडं मला झाडाला पण आज एक फूल पण आलेलं आहे, ते लपून बसले पूर्ण पाल्यांमध्ये, झाडाच्या पानांमध्ये. तरी असं एक जास्वंदाचं फूल पण आलं इकडं. आता माझे तरी कपडे टाकून झालेत मशीनमध्ये आणि मला ती लावायची. तर मी इकडं लिक्विड वगैरे सगळं टाकून घेतले आणि आता ऑन करते तिला. जस्ट मी ऑन करून दिली ना तर काम नाही, त्यामुळे म्हटलं चला जे की थोडेसे कपडे तिथं स्टँडवरती माझ्या आणि पिल्लूचेच होते, दुसरे नव्हते, आणि मशीनने तिचं काम सुरू करून दिलं आहे. आता तोपर्यंत मग मी झाड आहे इकडं पूर्णच आहे, सगळीकडंच आहे. तर ह्या झाडांना थोडंसं पाणी घालून घे, थोडे थोडे सुकलेत पण, तर चला थोडंसं पाणी घालून घेते. इथं थोडंसं ऊन येतं ना त्याच्यामुळं असं झाडं सुकत आहेत लवकर लवकर. तिथं तर इतक्या लवकर नाही सुकत, पण इथं ऊन येतं ना बॅक साईडनी, त्यामुळे पुढचे झाडं इथले इतके जास्त सुकत नाही आहे. काय पप्पांनी कालच नवीन पण लावले. आणि इकडं तुळस आणि कढीपत्ता, ही चांदणीचं झाड आहे, फुले आता त्याला व्हाईट कलरचं. आणि हे वाला अळू तुम्ही बघितले का मला नक्की सांगा, बघितलं असेल तर. इकडं मनी प्लांट, इकडं पण मनी प्लांट आणि चाफा आहे, बाकी इतकेच झाडं. असं पाणी घालायचं पण चाललं आहे त्यांना. तर अजून एक गोष्ट दाखवायची राहिली होती, ती म्हणजे मी तुम्हाला दाखवते. आता इथे ना बेलाचं जे हे ना छोटे छोटे बेलाचे झाड आहेत, तर इथे नाही बेलाच्या बिया टाकल्या होत्या, म्हणजे फळ जे असतं ना बेल ते वाला टाकलं होतं, त्याच्यापासून बघा किती सारे झाडं तयार झालेत. आता अजून वॉशिंग मशीन व्हायला खूप जास्त वेळ आहे आणि इथे मी तरी वरती नाही थांबू शकत, कारण खाली पिल्लू झोपलेलं आहे, त्यामुळे मी चालले खाली. तो जेव्हा उठेल तेव्हा येईल वरती पुन्हा, तोपर्यंत कपडे पण होऊन जातील. आणि तो खेळत असेल तर मी कपडे पण टाकू शकते, किंवा मग मी मारेल चक्कलवरती असं.
तर मी ना इथं काही फ्लावर वगैरे बनवून ठेवलेत ना, तर मला आज ते करून जॉईन करून ठेवायचे, कारण की ते तसंच पडते आणि मला आता ते नको आहे, कारण खूप झालं आहे ते तसंच पडून राहिलं आहे, मी जॉईनच करत नाही आहे. सो त्यामुळं. आणि इकडं बबलूच्या खेळण्या कशा पडल्यात, बिचारा वाघ असा झोपलाय शांत, कुत्रा पण बसलाय बिचारा, इथं ढोल वगैरे त्याचं, इकडं पण काही झाडं येतं आणि ह्यांना तरी सध्या पाण्याची काही गरज नाही, जास्त ऊन नाही येते तिकडून त्याच्यामुळं. चला आता आहे ना, दुपारच्या वेळेला आहे ना छान असं ऊन आलेलं होतं, माझे कपडे देखील सुकवायला टाकून झालेले होते दुपारी कपडे झाल्यानंतर ना मशीनमधले, आणि मी आणि पिल्लू चाललो होतो वरती. आता वरती का चाललो आहे ना हे मी तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे, कारण ह्या व्लॉगमध्ये दाखवलं तर खूप जास्त मोठा होईल, सो त्यामुळे. तर इकडे बघू शकता किती छान आहे ना ढग, असं वाटत होतं की खूप खाली यार, पण ते इतके खाली. नंतर नाही ना खाली आले, आणि खाली आल्यानंतर नाही इकडे पिण्याचं पाणी देखील आलं होतं, तर मोटर चालू केली आणि छान इकडे ना काही बाटल्या वगैरे भरून घेतल्या. आता मी तर जास्त आहे ना म्हणजे भांडे नाही भरून ठेवत पाण्याचे, असे 2-3 जार वगैरे आणि बॉटल्स हे सगळ्या गोष्टी भरून ठेवत असतो. मग बॉटल्स वगैरे भरून घेतल्या, आणि जे काही मला दुसऱ्या काही काही गोष्टी भरून ठेवायच्या होत्या ना, जार वगैरे ते भरून ठेवले. त्यानंतर ना मला बनवायचा होता चहा, मग मी माझा चहा वगैरे बनवून घेतला पाणी भरल्याच्या नंतरनं. आणि ना इकडं माझं ना पिल्लू बघा किती छान नखरे करत होतं, त्याला आहे ना ते जे टोप असतो ना, तर तो मी लावला होता. तर तो आहे ना इकडं तिकडं फिरत होता, मी त्याला खूप वेळा म्हणत होते की इकडं बघ, तो काय बघायलाच तयार नव्हता. चला आजसाठी इतकंच. नंतर ना रात्री मम्मी घरी आल्याच नंतर ना इकडं मस्तपैकी ह्या बाजूला चहा ठेवलेला, आणि इकडच्या बाजूला पावभाजीसाठीचं जे काही होतं ना साहित्य ते शिजण्यासाठी कुकर लावून दिला होता. आणि इकडं पिल्लू आणि आजीची मस्ती चालू होती, केळी वगैरे खात होते. तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब